विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पलूसमध्ये आपल्या सर्वांची भेट झाली. आपण सर्वजण जमलोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि सोबत असणाऱ्या मित्र पक्षांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं आलो. व्यासपीठावर उपस्थित असणारे या शहराचं एक चांगलं नेतृत्व, त्यांच्या माध्यमातून हे शहर आपलं रूप बदलू इच्छित आहे ते आदरणीय निलेश भैया येसुगडेजी, ज्यांनी आपले विचार मांडले. ते आमचे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आदरणीय लतीफभाई तांबोळी, त्याचबरोबर उपस्थित असणारे सुनील नाना घोरपडेजी, हनुमंतराव कदमजी, विजय मालक पाटील, विजय काकाजी पाटील, आमच्या जिल्हा महिला अध्यक्ष आदरणीय साधनाताई कांबळे, या तालुका अध्यक्ष कृष्णकांत मोकळे, चव्हाण सर, आमिरभाई तांबोळी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काकी आल्या नाहीत वाटतं अजून, ज्योत्सनाताई येसुगडे, दुसऱ्या असणाऱ्या प्रभागमध्ये निवडणूक लढवणाऱ्या आदरणीय अंजलीताई गायकवाड, वैभव गायकवाडजी, त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील काही मंडळी चेहरे माझ्या पुढे इथे दिसत आहेत. त्यांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. रशीदभाई मुल्ला असतील, इसाकभाई मुल्ला असतील, मुनीर जे असतील, रियाज मुल्ला असेल, अरमान शेख सर असतील, सद्दाम शेख असतील, मुन्ना शेख, जुबेर शेख, अमर मुल्ला असतील, कलंदर मुल्ला असतील, सूरज मुजावर असतील, आसिफ मुजावर असतील, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमिरभाई तांबोळे असतील आणि सर्वच मान्यवर. सर्वांच्या आता नावं घेत नाही कारण वेळ आपल्याला थोडा आहे. आज मुद्दाम जाणीवपूर्वक मी पलूस शहरात आलो कारण नगरपालिकेच्या निवडणुका होत असताना आपण त्या शहराच्या विकासाची चर्चा करतो. आजपर्यंत विकास काय झाला याची चर्चा करतो, काय झालं पाहिजे होतं, काय नाही झालं याची चर्चा करतो आणि ती कसं होईल आणि कोण करू शकेल या संबंधीचा निर्णय घेण्याची निर्णायक वेळ असते. आणि या निर्णायक वेळेला नक्की आपल्या समाजाने, आपल्या लोकांनी काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करणं हे क्रमप्राप्त आहे. आज आपल्याला सांगतो की या शहराची ज्यांनी हाताळणी केली यापूर्वी 9 वर्ष हेळसांडची झालेली आहे. त्यात बरीचशी आता सांगण्यात आलं की मुरुमाचा घोटाळा केला, रस्त्याचं केलं, असं केलं, तसं केलं. पण आता तुम्हाला एक सांगतो, ह्या लोकांना आता बाजूला करण्याची वेळ आलेली आहे. एक चांगली संधी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला मिळालेली आहे. ज्यांना आपण महाराष्ट्र शासनात प्रतिनिधित्व करायला पाठवलंय त्यांची सुद्धा जबाबदारी असते की ते या शहराला शासनाकडनं आवश्यक तो सोयी सुविधांसाठीचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्या माध्यमातून या शहराचा विकास करावा. परंतु दुर्दैवानं इथे हे घडलेलं नाही आहे. मी आपल्याला सांगतो, स्वर्गीय त्या ठिकाणी पतंगरावजी कदम साहेब यांच्या बरोबर सुद्धा मला काही काम करण्याचा त्या ठिकाणी संधी मिळाली. मी पाहिलं त्या माणसाचं काम वेगळं होतं. परंतु आपल्याला एक सांगतो, पिढी बदलली की माणसं बदलली की सगळी रचना बदलते आणि ते तुमच्या इथं झालेलं आहे. पतंगराव कदम कधी जिल्ह्यात कुणालाही दुजाभाव कधी केला नाही, त्यांनी कुठल्या समाजाला दुजाभाव केला नाही. मी स्वतः एका अल्पसंख्याकाचा महापौर होतो, मला फार त्रास देण्याचा प्रयत्न त्यावेळेला होत होता. पण आजही त्यांची आठवणी काढून सांगतो मी की त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढे नेऊन या पोराला मदत करायला लागते, हा एक खमक्या महापौर आहे हे सांगायचं धाडस आणि मनाचा मोठेपणा त्या वेळेला पतंगराव कदम साहेबांनी दाखवला. पण पुढे काय हो, पतंगराव कदम गेले, त्याच्यावरती सगळं गेलं. पुढे जे आले त्यांना सहानुभूतीनं काही फायदा मिळाला असेल, त्याच्या पुण्याचा काही फायदा मिळाला असेल, पण त्याचा व्यवस्थितपणानं उपयोग लोकहितासाठी आणि लोकाग्रहासाठी करता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. मी सांगतो, जे एवढा सक्षम असते आणि एवढं चांगलं काम ते करत असते तर इथली लोक माझ्याकडे निधी मागायला का आले असते आणि मला काय घ्यावा लागला असता इथे निधी. पलीकडे मला वाटतंय, मला आठवत आहे 1-2 दिवसातच मी येणार आहे. मला वाटतं सावंतपूर वसाहत मध्ये तिथं सुद्धा मला त्या ठिकाणी लोकांनी निधीची मागणी केली, मी तिथेही देऊ केलं. आवर्जून सांगतो की स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांच्या बरोबर सुद्धा मला काही काळ काम करण्याचा योग मिळाला, संधी मिळाली. त्यानंतर निलेश भैया हे हाताळत असताना अल्पसंख्याक समाजालाही कधी त्यांनी अंतर दिलं नाही. आता तुम्ही मला सांगा, एक शादीखाना कोणीतरी बांधला
काय त्या शादीखान्यात 20x25 मध्ये शादीखाना असतो का? एक बेडरूम असते 20x25 मध्ये, शादीखाना होऊ शकत नाही. पण आपल्या मुसलमानांच्या तोंडावर पोत्यानं मारायचं मन केलेला धंदा आहे. पण काळजी करू नका, तुम्ही तुमची जबाबदारी निश्चितपणानं ओळखून त्या ठिकाणी पार पाडा. शादीखाना कसा असतो आणि महाराष्ट्रातले चांगले चांगले शादीखाने मी तुम्हाला दाखवेन. तो शादीखाना इथं उतरण्यासाठी म्हणून इद्रिस नाईक तोचा प्रतिनिधी अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही कब्रस्तान आहेत ते उघडे पडलेले आहेत. त्या ठिकाणी एका जागेचा प्रश्न होता, तांत्रिक अडचणी आल्या, शासकीय अडचणी आल्या, पण स्वतः बापूसाहेबांनी त्यावेळेला मोजणी करून त्या ठिकाणी ती पूर्ण करून दिली. हे कोण करतं? ज्याला या समाजाशी काहीतरी घेणं देणं आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, तो करतो. नुसतं गप्पेबाजी करून आणि नाटकबाजी करून मतं घ्यायच्या वेळेला तेवढं क्या भाई कैसे आहे भाई झालं, आणि त्यानंतर भाईचं काय, तू तिकडं. त्यामुळं अशा त्यांच्यात विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा ह्याचा निर्णय तुम्ही करा. मी आपल्याला एक सांगतो, जरी ही नगरपालिकेची निवडणूक असली तरी आपल्या समोर कोण चेहरे आहेत, ते कुणी दिले, त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता काय आहे हे सुद्धा तुम्हाला बघावी लागेल. आज आमच्या पक्षानं मित्र पक्षांच्या मदतीनं जे काही उमेदवार दिलेत, आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ज्योत्सनाताई. काय हो यांच्या मागे पार्श्वभूमी काय आहे? उद्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर या शहराचा व्यवस्थित प्लॅन बनवू शकतील, त्या बनवल्यानंतर ते अंमलात आणू शकतील. काय यांच्या मागे ताकद आहे हे बघावं लागेल. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि आमचे बाकीचे सहकारी आहेत महायुतीतले जे इथं आमच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून आहेत, ते उमेदवार जर तुम्ही निवडून दिलात तर आज आमच्या मागे आमचा नेता अजितदादा पवार आहे. अजितदादा पवार नुसतं उपमुख्यमंत्री नाही आहेत, अर्थमंत्री आहेत, नियोजन खातं त्यांच्याकडे आहे. आणि त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस तुमची जबाबदारी पार पाडाल, नगराध्यक्ष आमच्या विचाराचा, नगरसेवक आमच्या विचाराचे निवडून द्याल, त्यावेळेला मी मुंबईत बसून सांगू, दादा लोकांनी आपला वादा पुरा केलाय, आता तुम्ही तुमचा वादा पुरा करा. आणि म्हणून जो काय आराखडा बनवाल त्यासाठी निधीची कुठेही कमतरता त्या ठिकाणी आपल्याला भासणार नाही. दादा 10 मिनिटात तो निधी देऊ शकतील आपल्याला. आणि या शहराचा चेहरा मला पडण्याची ताकद अजितदादांच्यात, हिंमत, धमक अजितदादांची. मी आपल्याला सांगतो, मुद्दा माझ्या अल्पसंख्याक बांधव काही दिसत आहेत तिथं. हे सगळं बघत असताना की नुसतं निवडणुका येतात, लोक येतात, अल्पसंख्याकांची मतं घेतात, अल्पसंख्याकांना गोडगोड बोलतात तेवढ्या वेळेपुरतं, आणि त्यानंतर मात्र त्यांचा कुठंच हिस्सा नसतो. पण अजितदादा हे एकमेव नेतृत्व आहे राज्यातलं जो तुमच्या पुढे उभा आहे ना, भाषण करतोय जोरात. महाराष्ट्रात 2च जागा आमच्या वाटणीला आल्या, राष्ट्रवादीच्या 2च जागा विधान परिषदेत. अजितदादांनी सगळ्यात पहिले डिक्लेअर करून टाकलं, 1 जागा मी अल्पसंख्याकाला देणार. का हो? का? अरे या समाजाचं अस्तित्व संपलेलं होतं त्या सभागृहात. अल्पसंख्याकांचं ऐकायला बोलायला कोणच शिल्लक नव्हता. सगळे मुस्लिम आमदार गोल झाले होते, एकही आमदार नव्हता. पण ती काळजी कोणी केली? अजितदादांनी केली. म्हटले नाही, त्या समाजाचं अस्तित्व संपलंय, त्या समाजाच्या बद्दल बोलणारं ऐकणारं कोण नाही आहे, मांडणारं कोण नाही आहे. अल्पसंख्याकाला मी 1 जागा देणार, आणि त्या जागेतनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली. ती वैयक्तिक जरी मला दिली असली तरी ते समाज म्हणून दिलेली आहे. आपल्या समाजाचा एवढा बारकाईने विचार तर पक्षाने केला का? मी तुम्हाला खुलं सांगतो, लोकसभेच्या वेळेला आमच्या समाजाने बहुतांश म्हणजे 95 नाही 99 समाजाने म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. लोकसभेच्या वेळेला विकास महाआघाडीला मतं दिली, भरभरून मतं दिली काँग्रेसला. दिली ना दिली लोकसभेच्या वेळेला. आणि त्यानंतर काय झालं? त्यानंतर त्यांच्या वाटणीला 3 जागा आल्या होत्या. ज्यांना कुत्र विचारत नव्हतं त्यांच्या 31 सीटा या महाराष्ट्रात आल्या. त्यांनी विचार केला का? चला अल्पसंख्याक समाजाने आपल्याला मतं दिली, त्यामुळे आपल्याला कोण विचारत नव्हतं, आपण 31 सीटावर जागी आलो, निवडून आलो. पण नाही, त्यांनी विचार केला असा, त्यांच्याकडे त्यावेळेला 3 जागा होत्या, पैकी 1 जागा अल्पसंख्याकाला देऊ शकली असते. पण नाही, मतं घेऊन मोकळं झालं, आता काय द्यायचं, काय संबंध यांचा. पण ही भावना अजितदादांच्याकडे आहे. अजितदादांनी प्रतिनिधित्व देताना असा विचार केला नाही की महाराष्ट्रातला मुस्लिम समाज किती आणि त्यापैकी किती आपल्या बाजूला आहे. मोठ्या मनाने ही संधी दिली, तुमच्यासाठी दिली. वैयक्तिक माझं तरी असेलच, पण वैयक्तिक न देता ती समाजासाठी दिलेली. अल्पसंख्याकाच्या कुठल्या विषयात दादा बाजू राहिले ते तर सांगा मला.
सगळ्यात पहिलं काम केलं असेल महायुतीत सामील झाल्यानंतर अजितदादांनी 2 गोष्टी क्लिअर केल्या. एक सांगितलं की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर होतो आहोत आणि पुढच्या काळात सुद्धा राहणार आहे. इतर पक्ष जरी आमचे घटक पक्ष असले सरकारमधले तरी त्यांच्या विचाराशी आमचं काही घेणं देणं नाही. आम्ही त्यांचे विचार स्वीकारलेले नाही आहेत. हे क्लिअर केलं. कारण लोक कानापुसी करत होते, कानात काहीतरी फुकत होते समाजाच्या. अजितदादा अमुक पक्षात गेले आणि तमुक पक्षाबरोबर गेले, अजिबात नाही. तसं असं तर आज समोरासमोर उभं राहून आम्ही लढलो असतो का इथं. त्यानंतर दुसरी गोष्ट खास करून अल्पसंख्याकांसाठी अजितदादांनी त्या ठिकाणी घोषणा केली की महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक समाजाला काळजी करण्याचं अजिबात काही कारण नाही. जोपर्यंत अजित पवार या सरकारमध्ये आहे तोपर्यंत अल्पसंख्याकाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. कोण सांगतं, कुणासाठी? हे क्लिअर केलं. पण मी तुम्हाला एक सांगतो, 2 वर्षापूर्वी हे बोललेत दादा. 2 वर्षाचा काळ गेलाय. 2 वर्षाच्या काळात दादानी जे बोलले त्याच्याशी दादानी इमान राखला का नाही त्याची सत्यता पडताळून बघावी लागेल. आणि सत्यता पडताळायची असेल तर काही घटनांचा उल्लेख मला करावा लागेल, काही बाबींचं या ठिकाणी चर्चा करावी लागेल. सगळ्यात पहिलं दादांनी काय केलं, जो मौलाना आर्थिक विकास महामंडळ अल्पसंख्याकांसाठी कुठेतरी छोटी मोठी मदत होती ते महामंडळ बंद पडलेलं होतं. 25 वर्षापूर्वी 30 कोटी रुपये दिलेले ते कधीच संपले होते. आम्ही सांगितलं दादांना, दादा ही महामंडळ जरा आपल्याला बळकट करायला लागेल, कारण इथं गोरगरीब अल्पसंख्याक समाजातल्या लोकांना 50,000 लाख रुपयाचं जर कर्ज मिळालं तर ते आपलं चरितार्थ करू शकतील, आपलं पोटपाणी करू शकतील. दादाने म्हटले हो, काय करायचं सांगा. आम्ही म्हटलं जरा निधी तिथं जरा व्यवस्थितपणाने द्यायला पाहिजे. दादा म्हटले किती? आता किती म्हटल्यानंतर मी अडचणीत आलो. मला काय त्यावेळेला आमदार नव्हतो मी, पण शासनाचा आवाका मला माहिती नाही. मी आपली एक महापालिका सांभाळणारा एक कार्यकर्ता. मी म्हटलं आता विचार केला तर काय सांगायचं, फार मोठी अमाऊंट सांगितली. दादा म्हणणार अरे राज्य शासन चालू होतं तर महामंडळ चालू नसतं, आणि कमी सांगितलं होतं अरे मागायची तरी अक्कल आहे का तुला म्हणणार ना. दोन्हीकडनं अडचणी. पण मी विचार केला की चला 25 वर्षापूर्वी जेवढं दिले त्याच्या 10 पट मागूया. आणि ते मागताना डुप्लिकेट पणाला मागितलं. मी म्हटलं दादा 300-500 कोटी रुपये द्या ना. ठीक आहे बघतो. 2 दिवसांनी मी बघितलं अजितदादांनी सेंट्रल गव्हर्नमेंटहून खास 500 कोटीची गॅरंटी त्या महामंडळासाठी मागवून घेतली आणि 700 कोटी रुपयाचा स्वतःचा निधी राज्य शासनाचा त्या महामंडळाला दिला. 1200 कोटी होते महामंडळाने. जाऊ दे, लोकांना गरजा पूर्ण होते. शैक्षणिक कामासाठी अनेक विद्यार्थी थांबलेले होते, त्यांनाही शिक्षणासाठी पुढे जाता यावं या उद्देशाने केलं. त्यानंतर दादांनी काय केलं, अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून जसं बार्टी सारथी वगैरे आहे तसं अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना कुठेही जागा नव्हती. म्हणून दादांनी मार्टीची स्थापना केली, मायनॉरिटीचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्टडी सेंटर, त्याची स्थापना केली. तुम्हाला सांगतो यामुळे काय होणार आहे, जे विद्यार्थी हुशार आहेत, होतकरू आहेत, पण आई बाबाची परिस्थिती नाही, MPSC आणि UPSC आणि IAS सारख्या परीक्षा पुढे जायचं त्या विद्यार्थ्यांना कॅपेबल आहे, बाहेरची ट्युशन घ्यायला गेलं तर 10 लाख रुपये फीज आहे, कोण देणार, परिस्थिती नाही. म्हणून मुलं वंचित राहू नयेत म्हणून मार्टीची स्थापना केली. आता तिथं मोफत मध्ये ट्युशन मिळणार. आमची मुलं सुद्धा उद्या परवा कुठेतरी प्रशासनात कुठेतरी उद्योग चांगले बसलेले दिसतील. पुढच्या पिढीसाठी एक क्रांतिकारी निर्णय. एवढंच केलं नाही, अल्पसंख्याकांना त्यांच्यावर अन्याय होऊ नये, राज्यात कुठं अन्याय झाला तर त्याला मुंबई गाठता येऊ नये, गाठता लागू नये, यासाठी म्हणून अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना केली. आयुक्तालयाचं मुख्य ऑफिस छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथं केलं आणि त्याचं एक ऑफिस प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यासाठी नोकर भरतीची मागच्या महिन्यातच पूर्ण झालेली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात हे कार्यालय येणार, आपल्या सांगलीला पण ते कार्यालय येणार. जिल्ह्याचा कुठेही अल्पसंख्याकावर अन्याय झाला त्याने तिथं जावं, तक्रार त्याची घ्यावी आणि त्यानंतर त्या तक्रारीचं निवारण करून त्या अधिकाऱ्याची सुट्टी नाही जोपर्यंत तो तक्रारदार लिहून देत नाही की माझ्यावर झालेला अन्याय दूर झाला, माझा जे काही मला प्रश्न निर्माण झाला होता तो सोडवलेला आहे, ते लिहून देत नाही तोपर्यंत त्या अधिकाऱ्याची सुट्टी नाही. काय नाही केलं. अरे या काँग्रेसवाणी 50-60 वर्ष तुमची आमची मतं घेतली. खरंच सांगा, मदरशाने एक कवडी दिली का कधी? एक कवडी 1 रुपया कधी दिलेला ऐकला का तुम्ही? नाही. राजेदादांनी अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना जे काही दिलं जातं मूलभूत सुविधांसाठी पैसे, ते बंद झाले होते 12-13 वर्षापूर्वी. ते सुरू केले आणि ते 2 लाख दिले जायचे प्रत्येक वर्षी, असं 5 वर्ष दिले जायचे. दादांनी ते सुरू केलं, 2 लाखाचं 10 लाख केलं आणि 10 लाख प्रत्येक वर्षी 10 लाख देऊन 5 वर्ष त्यांना 50 लाख देण्याचं नियोजन केलं. आणि ते करत असताना
फक्त अल्पसंख्याक शाळा नाही तर त्याबरोबर मदरसा नाही घेतलं. आणि मला सांगताना अनुभव आहे, म्हणजे अभिमान आहे मला, की या मार्च एंडला त्या ठिकाणी 343 शाळांच्या बरोबर 111 मदरशांना सुद्धा 10 लाखाचं त्या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी देण्यात आलं. कोण करायला पाहिजे होतो? ज्यांनी आमची मतं घेतली 50-60 वर्ष त्यांनी केलं नाही. आणि आपण बदनामी करतोय दादांची, की दादा अमुक पक्षावर गेले आणि अमुक पक्षावर गेले त्यामुळे आपलं काही करणार नाही. अरे 50 वर्षापूर्वी जे झालं पाहिजे होते ते केलं नाही तुम्ही, ते दादाने केलंय. आज काय काय नाही केलं दादानी तुमच्यासाठी, अल्पसंख्याकांसाठी कायम दादानी मोठं मान ठेवलंय. कुठेही अल्पप्रिय घटना घडू दे, दादा तिथं पहिला हजर आहेत. का हो, बाकीचे पक्ष नाहीत का? बाकीचे नेते नाहीत का? ते का जात नाहीत? अहो, विरोधी पक्ष म्हणून निदान नाटक करायला तिथे जायचं असतात अशा ठिकाणी गेले का? विशाळगडची घटना घडली, का घडली? लोकसभेत अल्पसंख्याक समाजानं काँग्रेसला भरभरून मतं दिली. तिथं कोल्हापुरात राजेसाहेब निवडून आले. निवडून आल्यानंतर 1 महिना झाला नाही, त्याच राजेसाहेबाचा मुलगा विशाळगडवर जातो काय? अल्पसंख्याकांची घरं पेटवतो का? अल्पसंख्याक मधल्या महिला आणि बालकांना बाहेर रस्त्यावर काढून मारतो का? आणि तिथल्या धार्मिक स्थळाची विटंबना करतोय काय? 1 महिन्यापूर्वी तुम्हाला मतं दिली, त्याचं हे उपकार फेडलं का तुम्ही अशा पद्धतीनं? बरं, त्याने जे केलं चुकीचं केलं, ठीक आहे, पण बाकीच्यांनी काय केलं? तो मुकिळून का? तुमचा आमदार कधी आला का या विषयात? कुठे स्टेटमेंट दिलं? काय केलं का? कुणी आलं नाही. तमाशा बघत राहिली, हे हात बाजू तुमची मतं मात्र घेतली निवांतपणानं, ढेकर मारली. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोहोचले तर राजेदादा पोहोचले गडावर. नुकसान झालेली पाहणी केली, ज्यांच्याबरोबर ही सगळं अन्याय प्रकार झाला होता त्यांच्याशी बोलणं केलं आणि जागेवर उभं राहून त्या ठिकाणी नुकसान भरपाईची घोषणा केली आणि पोलिसांना ताकीद दिली, आता जे घडले हे माफ होणार नाही. पण या पुढच्या काळात गडावर जर बाहेरचा कोणी माणूस आला आणि या लोकांना त्रास झाला आणि याची तक्रार आली तर या गडका सोडणार नाही. कोण अल्पसंख्याकासाठी एवढं जोरात बोलतो? का बोलायचं जोरात? कुठल्या विषयात दादा आलेले आहेत? जवळच्या पुशीसावळीची घटना आपल्याला माहिती असेल. पुशीसावळी जवळच आहे ना आपल्या. तिथं घटना घडली. तिथे एक तरुण मुलगा त्या ठिकाणी त्या दंगलीत मारला गेला, शहीद झाला. तिथल्या आमदारांनी जाणं पसंत केलं नाही. अरे निदान एवढं तरी पद्धत आहे की त्या घरला जायचं, त्यांना भेटायचं, त्यांचं सांत्वन करायचं आणि काय नसलं तरी बाबा मी तुझ्यावर आहे म्हणून सांगायचं आणि घ्यायचं. हे सुद्धा त्यांनी केलं नाही. पण 2 दिवसांनी दादा पोचले त्या कुटुंबाकडे आणि दादाच्या लक्षात आले हे कुटुंब आता रस्त्यावर आलेलं आहे. म्हणून दादानी तिथं, मी तिथं उपस्थित होतो. 20 मिनिटं झालेली दादानी फोन करत एका कंपनीला की नाही, जो शहीद झाला होता त्याची जी पत्नी होती ती गरोदर होती आणि तिचं क्वालिफिकेशन चांगलं होतं. दादा म्हटले की ह्याशिवाय पर्याय नाही. गव्हर्नमेंटकडनं 5 लाख 10 लाख मदत मी देणारच आहे, पण ते 5 लाख 10 लाख काही पुरणार आहेत का? कधीतरी संपणार आहेत. त्यानंतर काय करणार? समाजापुढे हात मसत फिरणार. त्यापेक्षा तुमची परवानगी व्यवस्था करतो. आणि दादानी तिथं बसल्या बसल्या एका कंपनीत नोकरीचा विषय त्यांचा पूर्ण करून दिला आणि ते कुटुंब आज सुखा समाधानानं जगते. पण हे करून कधी दादानी उपकार सांगितले नाही लोकांना की मी असं केलं आणि तसं केलं आणि उपकार केले म्हणून. कधीच सांगितले नाही. याचा अर्थ काय? राजकारणातल्या फायद्यासाठी म्हणून एखाद्या केलेल्या उपकाराचा बाजार दादानी कधी मांडला नाही. एक उंची म्हणतो त्याला. हमच्यात उर्दू मध्ये क्या बोलते? उर्दू में किरदार, ऊंचा किरदार, इसे कहते हैं ऊंचा किरदार. किसी पे एहसान किया लेकिन कभी बात नहीं, लब पे बात नाही. दुसरे राजकारणी माणसं काय करतात? कुठेतरी अशी मदत केली, छोटी एवढी एवढी मदत केलेली असते, एवढी मोठी करून दाखवतात. हे मी असं केलं आणि तसं केले, ढोंडा करून बाजार करून मोकळ होतात त्याचा. पण आजपर्यंत अजितदादांनी तोंडाने कधी शब्द काढला नाही. काय पाहिजे? कुठल्या विषयात दादा आले नाही? कुठं मदतीला दादा आले नाही? मध्ये पुरीशी समाजाचा विषय चालला, महाराष्ट्रभर बंद झाला, महिना 1.5 महिना बंद होता. कुणी त्याची विचारपूस केली नाही. दादांनी बोलवलं, काय झाले तुमचं? असं झालं, ठीक आहे. पोलिसांना बोलवलं, काय? जसं सगळ्या इतर समाजाला चरितार्थाचं साधन आहे, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, तसा यांनाही अधिकार आहे. कायदा सोडून काय करत असतील आम्ही पाठीशी राहणार नाही, पण त्याला त्रास अजिबात होता उपयोगी नाही. इथनं पुढे तक्रारी माझ्या कानावर आल्या तर याद राखा, प्रत्येक समाज घटकाच्या मागे दादा अत्यंत प्रभावीपणे आणि प्रामाणिकपणे उभे आहेत. तसं अल्पसंख्याक समाजाच्या मागे उभे आहेत.
आणि मग एवढं असताना तुम्ही जर या ठिकाणी येत्या निवडणुकीत जर अशा माणसाच्या मागं, अशा माणसानं दिलेल्या लोकांच्या मागं विचारानं उभे राहिलात, मतदानाला उभे राहिलात, तर तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळात या शहराचं रूप बदलल्याशिवाय राहणार नाही. मी सुद्धा की नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं कार्यकर्ता आहे. मलाही माहिती शहराला काय असतं काय नाही आणि ते कसं मिळवावं आणि निधी कुठल्या माध्यमातून घ्यावा. आणि हे सगळे सोर्स जे आहेत ते अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं आपल्या हातात आहे. पण आपल्या विचाराची माणसं खाली नसतील, आम्ही तर काय करणार आहे? आम्ही पण मजबूर असू. कारण आम्ही वर्ण निधी देऊ, सगळं देऊ, आणि त्यानंतर जर माणसं आमच्या विचाराची नसतील, चुकीची माणसं असतील, तर त्या निधीचा ते उपयोग करणार नाही आणि ते त्या ठिकाणी त्याचा बाजार मांडतील. हे लक्षात ठेवा, हा धोका लक्षात ठेवा. आणि त्यामुळं नगराध्यक्ष पदाच्या आमच्या उमेदवार माझ्या ताई तेजस्वी ज्योत्नाताई आणि आमचे सर्व उमेदवार जे आमच्या मित्र पक्षाबरोबर आहेत या ठिकाणी, त्या सर्वांना तुम्ही त्या ठिकाणी भरघोस मतदान करा. सर्वांना जबाबदारीने सांगा. विशेषतः अल्पसंख्याक समाजाची जबाबदारी आहे, मोठी आहे. सगळ्या घरात जा, सगळीकडे निरोप द्या. आता हे नाटक बंद करा. हे जे सांगतात ना, हे नाटके कधीही बोलवा, आम्हाला समोर तयारी आहे माझी. मी पतंगराव कदम बरोबर सुद्धा काही वेळ झालेला वाटला. त्यामुळे उगाच असली भक्तीबाजी मला सांगू नका. तुम्ही एवढे कर्तृत्व असतात तुमच्या, तर माझा निधी कशाला लागला असतो तुमच्या मतदारसंघात? तुमचा कमीपणा आहे, याचा अर्थ तुम्ही सक्षम नाही आहात. हे लक्षात घ्या आणि सक्षम असणाऱ्या माणसांच्या मागे उभं राहा. त्यांना भरघोस मताने निवडून द्या आणि त्यानंतर आमची जबाबदारी आम्ही पार पाडू. या शहराचं रूप बदलण्यासाठी लागणारी ताकद अजितदादांच्या रूपानं तुमच्या नगराध्यक्षांच्या मागे उभं करू. एवढंच आश्वासन या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टायमिंग संपल्यामुळे